आजचं जग मोठ्या धाकधुकीचं, अनिश्चिततेचं, तणावाचं आणि धावपळीचं बनलेलं आहे। धावपळीच्या जीवनशैलीमुळे, आपल्या कामामुळे हे जग पूर्णपणे बदललेलं आहे। आयुष्यात आपल्या पायी चालणे, त्याच्यानंतर कष्टाची कामं करणे, हिंडणे फिरणे अगदी दुरापरास्त झालेलं आहे आणि यामुळे अनेक आजार, ओबेसिटी, मधुमेह, ब्लड प्रेशर अशा आजारांना लोकांना सामोरे जावं लागत आहे। वेगवेगळ्या झालेल्या कुटुंब व्यवस्थेमुळे लोक एकाकी पडत आहे आणि त्यासोबतच आजचे जे आयुष्य बनलेले आहे, ज्यामध्ये मुलं आईवडिलांपासून लांब जात आहेत, धंद्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी आमच्या शहरांमध्ये किंवा विदेशात जात असल्यामुळे वयस्क लोकांमध्ये हा एकाकीपणाचा जास्त प्रकार दिसून येत आहे आणि या एकाकीपणामुळे मानसिक नैराश्य येणे, डिप्रेशनमध्ये येणे हे अगदी कॉमन झालेलं आहे। म्हणजे प्रत्येक 10 मधून 2 व्यक्ती तरी आपल्याला डिप्रेशनमध्ये, 2-3 व्यक्ती तरी डिप्रेशनमध्ये आपल्याला सहज दिसतील। आणि यापासून जर वाचायचं असेल तर माणसाने कशात तरी व्यस्त राहणे गरजेचं आहे। एखादा छंद त्याला असा हवा ज्यामधून तो त्याचा वेळ पण जाईल आणि त्या व्यक्तीला आनंद देखील मिळेल। आणि असा छंद आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच मी सजेस्ट करत असतो। तो छंद म्हणजे बागकाम। बागकाम असा छंद आहे ज्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे व्यस्तही राहू शकतो, अतिशय स्वस्त, कमी खर्चिक असा हा छंद आहे आणि यामधून आनंद देखील अतिशय मोठ्या प्रमाणात मिळतो। आणि याच बागकामाचे आज मी आपल्याला फायदे सांगणार आहे। तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन, माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। बघा, बागकाम हा एक असा छंद आहे जो मनाला शांती देतो, स्फूर्ती देतो, चेतना देतो आणि मूड एकदम फ्रेश ठेवतो। खरं तर आहे ना, मनुष्याचा स्वभाव जो आहे किंवा मनुष्य प्राचीन काळापासून बागकाम करत आलेला आहे। अगदी जुन्या काळी देखील घराच्या समोर छोटीशी बाग, तुळशीचं वृंदावन असं असायचं। मनुष्याचा जसा जसा विकास झालेला आहे त्या विकासात मनुष्य नेहमी जंगल, वन किंवा पाणी, नदी यांच्यासोबत जुडलेला असल्यामुळे मनुष्याची नाळ नेहमीच हिरवळ किंवा पानवठे किंवा झाडाझुडपांसोबत जास्त राहिलेली आहे, जुडलेली आहे आणि त्यामुळेच बागकाम असा छंद ठरू शकतो ज्यामध्ये व्यक्ती अगदी सहज जुडेल। त्याला खूप जास्त काही प्रयत्न करायची गरज पडणार नाही, कारण मुळात माणसाच्या DNA मध्येच झाडं लावणं, झाडं जगवणं किंवा झाडांसोबत राहणे हे आहे। बागकाम असा प्रेरणादायक किंवा असा इन्स्पिरेशन असलेला छंद आहे जो आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात नेतो, निसर्गाच्या जवळ नेतो आणि निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे, निसर्गाच्या जवळ जाण्याचे, झाडांच्या जवळपास जाण्याचे अतिशय फायदे आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा म्हणजे ऑक्सिजन। आपल्या घरच्या आसपासचं वातावरण झाडांमुळे जास्त प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन मिळतं। आता बघा, पूर्ण जग प्रदूषणाच्या विळाखात सापडलेलं आहे। जगभरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे आणि यासाठी झाडं जितके जास्त आपण लावू तितकं जास्त ऑक्सिजन झाडं तयार करतात। पण आपल्या घरातच, आपल्या अंगणातच, आपल्या गॅलरीमध्ये जर गार्डन असेल, छोटीशी बाग जर असेल तर या बागेत असणाऱ्या झाडांकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि हे ऑक्सिजन आपल्या घरातलं वातावरण तर शुद्ध करतंच, प्रदूषणातील जे विषारी तत्व आहेत ते तर कमी करतंच, त्यासोबतच चांगल्या ऑक्सिजनच्या पातळीमुळे आपल्या शरीरात संप्रेरकाची एक चांगली पातळी निर्माण होते आणि या संप्रेरकामुळे मनुष्याचं मन सकारात्मक मनस्थितीत म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये जातं। आणि हा बागकामाचा सगळ्यात मोठा फायदा आहे की बागकाम करणारा व्यक्ती सहसा नैराश्यात जात नाही, पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये असतो। बागकाम करत असताना आणखीन एक फायदा, तो म्हणजे आपले हात मातीत जातात। आपण पॉटिंग मिक्स तयार करतो, आपण माती खालीवर करतो आणि बागकाम करत असताना माती आपण हँडल करत असतो आणि या मातीला हात लागण्याचा मूळ आपलं DNA आहे। आपल्या DNA मध्ये शेती आहे, आपल्या DNA मध्ये जंगल आहे, आपल्या DNA मध्ये वनस्पती आहे आणि त्या DNA मधल्या असलेल्या स्वभावाशी, त्या नाळाशी आपण जोडत असल्यामुळे आपल्याला एक आध्यात्मिक किंवा एक अशा प्रकारचा आनंद मिळतो ज्यामुळे आपली मनस्थिती अतिशय चांगली राहते, मन प्रफुल्लित राहतं, फ्रेश राहतं। बागेत वेगवेगळ्या प्रकारची जर फुलं असतील तर त्या फुलांच्या सुगंधामुळे किंवा त्यांच्या सुंदरतेमुळे आपलं मन परत फ्रेश राहतं। बघा, आता किती वेळेस आपलं बागकामामुळे मन फ्रेश राहतं आणि सुगंधामुळे आपल्या पॉझिटिव्हिटीमध्ये जास्त फरक पडतो। आपलं मन फ्रेश असल्यामुळे, प्रफुल्लित असल्यामुळे देखील आपल्या शरीरापासून रोगराई, जे छोटे छोटे संधिसाधू आजार असतात, हे आपल्यापासून, फ्रेश माणसापासून हे संधिसाधू आजार लांब राहतात।
आपल्या बागेमध्ये जितकी हिरवळ असेल ही सगळी हिरवळ आपल्या परत आपला माइंड फ्रेश करण्यासाठी, आपल्या शरीरातील डोपामाइन वाढवण्यासाठी मदतगार ठरते। एका अभ्यासात किंवा एका सर्वेमध्ये असं लक्षात आलेले की मोकळ्या जर मैदान असेल आणि त्या मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात जर गवत असेल आणि त्या गवतावर जर आपण अनवाणीत चालत असलो तर अनेक प्रकारच्या व्याधी आपोआप दूर होतात। या गवताच्या ॲक्युप्रेशरमुळे ह्या व्याधी सहज दूर होतात आणि हे वैज्ञानिकांनी अभ्यासाने सिद्ध केलेलं आहे। आणि या अभ्यासामुळे जर आपल्या बागेमध्ये जर लॉन असेल तर अतिशय चांगलं, कारण ही लॉन परत आपल्याला त्यावरती पायी चालून आपल्याला पॉझिटिव्ह ठेवण्यामध्ये, आपल्या शरीरातील छोटे छोटे आजार लांब करण्यामध्ये आपल्याला मदत करते आणि हा देखील बागकामाचा एक मोठा फायदा आहे। विदेशामध्ये काही ठिकाणी तर गवतावर चालणं हे एक थेरपी आहे आणि मोठमोठे थेरपिस्ट डॉक्टर्स जे ते ही थेरपी सजेस्ट करतात, अगदी पैसे घेऊन सजेस्ट करतात की तुम्ही गवतावरती अनवाणी चाला। आपण जर विदेशातील घरं बघितली ना तर त्यांच्या घरासमोर आणि घराच्या मागेही मोठ्या प्रमाणात लॉन लावलेले असते। ही लॉन लावण्याचा मेन उद्देशच हा असतो त्यावरती व्यक्तीने चालावं आणि त्यातून फायदा मिळावा। आता एक फायदा आणखीन सांगतो, ज्याही वेळेस आपण आपली बाग तयार करतो, आपल्या हाताने झाडं लावतो तर त्या झाडांवर आपलं प्रेम असतं आणि हे प्रेम जर आपण व्यक्त केलं किंवा आपल्या मनातील प्रेम ह्या झाडांना आपोआप कळतं। आपल्या मनातील प्रेमाची भावना, मैत्रीची भावना ही ह्या मैत्रीच्या ज्या लहरी असतात ह्या लहरी त्या झाडापर्यंत पोहोचतात आणि आपल्या पॉझिटिव्ह लहरी, आपल्या प्रेमाच्या लहरी जर त्या झाडांपर्यंत पोहोचल्या तर ते झाड छानपैकी वाढतं, सुदृढ राहतं। सेम आपल्या जशा त्या झाडाच्या बाबतीत प्रेमाच्या लहरी, मैत्रीच्या लहरी तयार होतात त्याच लहरी, तशाच लहरी ह्या झाडांमध्येही तयार होतात आणि त्या लहरी आपल्याला मिळाल्यामुळे आपणही फ्रेश राहतो। त्या लहरी आपल्याला हिलिंगमध्ये, आपल्या शरीरातील आजार लांब करण्यामध्ये आणि आपला माइंडसेट परत फ्रेश ठेवण्यामध्ये, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बागेमध्ये आपल्या सभोवताली राहते आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला परत आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत करते। आता बघा, आपल्याला आश्चर्य वाटेल पण बागकाम करत असताना ही जी झाडं असतात किंवा ही जी बाग आहे किंवा निसर्ग आपल्याला प्रेम करणं शिकवतं। आपल्याला प्रश्न पडेल कसं, तर बघा, आपण एखादं बी लावतो किंवा एखादं झाड आणून लावतो आणि हे लावलेलं झाड आपण केलेली उत्पत्ती असते, आपली सृजनता असते किंवा हे आपण आपलं अपत्य समजून वाढवतो आणि हे झाड किंवा हे बीज जसं आपण लावलं हे जसं जसं वाढत जातं आपल्या नजरेसमोर त्याचा विकास होतो। जसं जसं ते वाढेल तसं तसं आपलं त्या झाडाच्या बाबतीत लळा आपला त्या झाडाच्या बाबतीत वाढतो, त्या झाडावर आपलं प्रेम वाढतं। आणि तसंच आपण एकच झाड लावत नाही तर बागेमध्ये आपल्या असंख्य झाडं असतात आणि आपल्या असंख्य लेकरांवर आपण असंख्य प्रमाणात प्रेम करतो आणि जसं आपण आपल्या झाडांवर प्रेम करू, या प्रेमाचा झरा जो आहे, हे मैत्रीचा झरा, हा पॉझिटिव्हिटीचा झरा आपल्यातून सदैव वाहत असतो आणि तो आपल्यातून इतका भरभरून वाहतो की आपण नुसत्या झाडांवरच प्रेम करत नाही तर आपल्या आसपासच्या लोकांवर, आपल्या घरातील लोकांवर, जनावरांवर, निसर्गांवर आणि सगळ्याच गोष्टींवर आपण प्रेम करायला लागतो। त्या आपलं जे वाहणारं प्रेम आहे ते त्यांच्यावरती आपण ओतून देतो, त्यांना आपण प्रदान करतो आणि ही जे देण्याची भावना आहे, हे जे दानत आहे, ही दानत आपल्याला नेहमी खुश ठेवते, फ्रेश ठेवते, हॅपी ठेवते, हेल्दी ठेवते। बागकाम करत असताना बागकाम आपल्याला अन्यायाशी देखील लढणं शिकवतो। कसं बघा, लक्षपूर्वक ऐका। जर आपली बाग तयार होत असेल, आपण झाडांवर प्रेम करत असाल, आपण झाडं लावू, आपण झाडं वाढवू, तर हे जे झाडं वाढवत असताना आपलं झाडांवरती प्रेम बसतं आणि हे प्रेम आपल्याला नुसत्या आपल्याच बागेतील नाही तर सगळ्याच झाडांवर, वनस्पतींवर, प्राणीमात्रांवर प्रेम करणं शिकवतं। आणि त्यातून जर एखादा व्यक्ती एखादं झाड तोडत असेल किंवा कुठे एखाद्या जनावरावर अत्याचार होत असेल, एखादा व्यक्ती एखाद्या मनुष्य प्राण्यावर किंवा आपल्या शेजाऱ्यावर जर अन्याय करत असेल तर तेथे आपण आपोआप बोलते होतो। हा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असा झालेला बदल असतो जो आपल्याला कळत देखील नाही, म्हणजे आपल्या नकळत झालेला बदल असतो। आपण कुठेही झाड जर तुटत असेल तर त्याच्या समोर जाऊन उभा राहतो, त्याला जाब विचारतो, त्याला विचारतो का तोडतोय। आणि ही लढण्याची, ही अन्यायाशी लढण्याची ताकद जी आहे ही आपल्याला बाय डिफॉल्ट नेचरने दिलेली असते, निसर्गाने आपल्याला दिलेली असते। पण ही जी आपली शक्ती आहे हे उभारण्याचं काम, ही उमलून आणण्याचं काम बागकाम करतं आणि हे देखील बागकामाचं एक मोठं यश आहे।
यानंतर बागकाम आपल्याला सगळ्यात मोठं जे शक्ती देतो ती शक्ती म्हणजे संयम. कसं बघा, लक्ष काय का, एक बी आपण लावतो, एक बी आपण ज्यावेळेस लावतो आपल्याला माहीत नसतं की ह्या बियाचं झाड कधी होईल आणि त्या झाडाला फळ कधी लागेल आणि ते फळ कधी आपल्याला मिळेल. बी लावलं, आज बी लावलं आणि उद्या झाड झालं आणि परवा फळ मिळालं असं होत नाही. तर जसं जसं ते झाड वाढेल, बागकाम आपल्याला ते झाड वाढत बघण्याचं म्हणजे थोडक्यात काय शिकवतं, संयम शिकवतं, धैर्य ठेवणं शिकवतं. आपण नाही करत ना की बी लावलं आणि उद्या जाऊन परत ते बी उकरून बघत नाही, आपण धीर धरतो. एखादं झाड आणून ठेवलं, आपण एखादं फुलाचं जरी झाड आणून ठेवलं, आज फुल नसला 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर पण येईल फुल, आपण पॉझिटिव्ह राहतो आणि संयम ठेवतो. आपण लगेच काय रे बाबा तुला काय झालं म्हणून त्याची तोडताड करत नाही, काय फुल दिलं नाही म्हणून एखादं झाड उचलून फेकून देत नाही, बरोबर आहे. तर हे जे संयमाचं काम आहे, हे धीर देण्याचं काम आहे, हे धीर आपल्या धैर्य आणण्याचं काम आहे, हे बागकामामुळेच होतं. एक झाड तुम्ही लावून बघा, आपण खाल्लेली फळं जी आहेत ही आपण लावलेल्या झाडाची आहे का? नाही. आपल्या अगोदर जे आपले आजे पणजे जे होते हे त्यांनी लावलेल्या झाडांची फळं आपण खातोय ना, बरोबर आहे ना. तर मग आपणही याचप्रमाणे दानत आपली वाढते आणि धैर्य वाढतं की आपण लावू फळं, आपण लावू बी आणि त्याची फळं कोणीतरी दुसरं चाखेल. म्हणजे इतकं संयम आपल्याला बागकाम शिकवतं. यामुळे मनुष्य प्राणी संयमित होतो, धैर्यवान होतो, शीलवान होतो आणि हा आपल्या व्यक्तिमत्वात झालेला मोठा बदल. बागकामाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. बागकामाचे तुम्हाला इतर फायदे होतील नाही होतील हे दुसरे प्रश्न, परंतु बागकामामुळे तुम्ही संयमी तर 101% व्हाल, ह्याची मी गॅरंटी देतो. आपल्याला आत्तापर्यंतचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही बागकामाचे भरपूर फायदे आहे. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण वळूया बागकामाच्या पुढच्या फायद्याकडे. बागकामाचा पुढचा फायदा तो म्हणजे आपण आत्मनिर्भर बनतो. बघा, आपण जर नवीन बाग तयार केली तर सुरुवातीला आपण माळी लावू, माणसं लावू, काम करून घेऊ. पण जसं एखाद्या वेळेस माळी जर आलं नाही तर आपण काय करतो, हातात खराटा घेतो आणि बाग स्वच्छ करायला निघतो. एखाद्या वेळेस माळी आला नाही तर आपण काय करतो, स्वतःच्या हाताने कटिंग करतो, छाटणी करतो, खतं देतो. आणि आपल्या ग्रुपपैकी जसं मी बघतो 70% आपल्या ग्रुपमध्ये महिला आहेत आणि ह्या महिला 70 पैकी 50% महिला बागकाम स्वतः करतात. 10-20% आता मोठी बाग जर असेल तर माळी येणारच, कारण माळी देखील आपल्याला हवा असतो, तो आपल्याला बागकामात मदत करतो. परंतु आत्मनिर्भर बनवण्याचं काम, जे काम आपण घरात करत नाही ती कामं आपण येऊन बागेत करतो आणि हे काम आपण आपल्या बागेवर असलेल्या प्रेमापोटी करतो. यातून आपण आत्मनिर्भर देखील बनतो. त्यानंतर बागकाम आपल्याला सुदृढ ठेवतं. जसं बघा, मानसिक मी सांगितलं आपल्याला आनंद मिळतो, स्फूर्ती मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते आणि त्यामुळे आपले छोटे मोठे आजार तर दूर राहतात. आपण ज्यावेळेस बागेत काम करतो, झाडांची माती बदलतो, झाडून काढतो, स्वच्छता करतो, पाणी देतो, खुरपी करतो, बाकीचे भरपूर कामं असतात जे बागेत आपण करतो. या कामांमुळे एका प्रकारचा शारीरिक व्यायाम आपला घडतो आणि या व्यायामामुळे आपल्या शरीरात जमलेलं जे फॅट आहे, जे स्थूलता आहे ही कमी होते. बागकाम दिवसातून 1 तास जर केलं तर आपला 1 तास व्यायाम झाला हे तुम्ही समजून घ्या. आणि या 1 तासाचा व्यायामाचा जोही फायदा आहे तो आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. जे दुकानावर बसतात, काउंटरवर बसतात, PC समोर, कॉम्प्युटर समोर बसतात किंवा ज्यांना जास्त हलायडुलायचं काम नाही, अशा व्यक्तींनी तर दिवसातून 2 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, नाहीतर किमान दिवसातून 1 तास तरी आपल्या बागेमध्ये शारीरिक कष्टाचं काम केलं पाहिजे. हे शारीरिक कष्टाचं काम त्याला अनेक आजारांपासून लांब ठेवेल. ओव्हरवेट, वजन वाढणं, त्यानंतर रक्तदाब कमी असल्यामुळं, वेट कमी असल्यामुळं मधुमेहासारखे आजार कमी राहतात. बाकीचे जसे अगोदर सांगितले त्या आजारांपासूनही त्याचं रक्षण होतं. त्यामुळे जो बैठे काम करणार असेल त्यानं तर हमखास बागकाम केलं पाहिजे. यापुढचा फायदा म्हणजे बागकाम आपल्याला मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन शिकवतं. बघा, आता आपण बागकामाची सुरुवात केली, आपल्याला बागकामाच्या संदर्भात काहीही माहीत नसतं. बाग कशी तयार करायची, कुठे कोणतं झाड ठेवायचं, काय करायचं. परंतु अनुभवातून आपण शिकतो कोणतं झाड कुठं ठेवायचं, ऊन असलं तर कुठे ठेवायचं, सावली असेल तर कुठे ठेवायचं. त्याच्यानंतर बागेची दुसरी कामं करताना आपण बागेचं व्यवस्थापन करतो, झाडांची अरेंजमेंट करतो, झाडांचं टाईम टेबल ठेवतो, कोणत्या झाडांना कधी खत दिलं ते लक्षात ठेवतो. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या व्यवस्थापनाशी जुडलेल्या आहेत आणि हे
व्यवस्थापन आपल्याला बाय डिफॉल्ट नेचरनं जे दिलेलं असतं, निसर्गानं जे दिलेलं असतं त्याचा आपण वापर करूनच हे व्यवस्थापन करतो. त्यामुळे बागकाम आपल्याला व्यवस्थापन देखील शिकवतं. त्यासोबतच व्यवस्थापनामध्येच आपण काय करतो, बागकाम करत असताना फक्त कुंड्या आणल्या आणि त्यात झाडं लावली असं नाही, तर आपण आपल्या मनाची क्रिएटिव्हिटी वाढवतो. आपल्या मनातून आपण, जसं आता मी एखाद्या कॉम्प्युटरमध्ये ती झाडं लावलेली आहेत, एखाद्या ड्रममध्ये इकडे कमळाची रोपं लावलेली आहेत, तर आपल्याकडचं जे वेस्ट असेल ते आपण युटिलाइज करतो आपल्या बागेमध्ये. आणि हे युटिलायझेशन म्हणजेच व्यवस्थापन, बरोबर आहे. तर बागकाम आपल्याला व्यवस्थापन देखील शिकवतो. यासोबतच बागकाम आपल्याला शिकवतं क्रिएटिव्हिटी. आता बघा, बागकाम करत असताना आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार आपली बाग तयार करतो. आपल्या बागेमध्ये कोणता कलर द्यायचा, पेंटिंग करायची असेल, वेगवेगळ्या कुंड्यांची रचना करायची असेल, कुंड्यांना पेंटिंग करायची असेल, किंवा झाडं कुठे ठेवायची, कोणतं झाड कुठे ठेवलं म्हणजे चांगलं दिसेल, आपल्या बागेत एखादं मूर्ती ठेवायची, पाण्याचा धबधबा तयार करायचा, किंवा आणखीन काही करायचं असेल, तर ही क्रिएटिव्हिटी, आपल्यात जी क्रिएटिव्हिटी लपलेली असते ही हळूहळू बागकामातून उभरून येते. आणि ही क्रिएटिव्हिटी जितकी उभरून येईल, जितकी आपल्याला निखरून येईल, तितकी आपली बाग सुंदर दिसते. त्यासाठी बागकाम करत असताना क्रिएटिव्हिटीवर आपण नेहमीच लक्ष द्या. ही जितकी क्रिएटिव्हिटी आपली बाहेर निघेल तितकी आपली पर्सनॅलिटी म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुधरेल. त्यासाठी बागकाम नियमित करा, चांगल्या प्रकारे करा. बागकामात कुचराई करू नका. आज पाणी दिलं उद्या जाऊ द्या असं म्हणू नका. जितकं आपण आपल्या बागेत रमू, जितकं आपण आपल्या बागेत थांबू, जितका वेळ आपण आपल्या बागेत देऊ, हे आपल्यासाठीच, आपल्या व्यक्तिमत्वासाठीच फायद्याचं आहे. अनेकदा बागकाम करत असताना आपल्याला जागेचा मोठा प्रॉब्लेम असतो. आता सिटीमध्ये आपण बघतो आपल्याकडे जागाच नसते, तर मग अशा वेळेस बागकाम कसं करायचं. पण जर एखाद्या व्यक्तीला खरंच बागकाम करायचं असेल, त्याची क्रिएटिव्हिटी जर असेल, त्याचं व्यवस्थापन जर असेल, तर तो त्याच्या गच्चीवर बाग करू शकतो. अंगण जर नसेल तर परस बागेत बाग करू शकतो. त्याचं जर फ्लॅट जर असेल तर तो विंडो सील करू शकतो, गॅलरीत करू शकतो, किचन गार्डन करू शकतो, खिडकीतलं गार्डन करू शकतो. नाही काही तर इंडोर प्लांट आणून त्याची काळजी घेऊ शकतो. पण बागकाम करतोच म्हणजे करतोच. जर आपण छंद म्हणून करणार असाल तर बिलकुल बागकाम करा. यातून आपली क्रिएटिव्हिटी, आपलं मॅनेजमेंट अगदी निखरून येतं. बागकाम करत असल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक संधिसाधू आजार, जसं मी अगोदर सांगितलं, ते तर कमी होतात. आपलं मन चांगलं फ्रेश राहिल्यामुळे रक्तदाब कमी होतो. ऑक्सिजन जास्त मिळाल्यामुळे श्वसनाचे अनेक विकार कमी होतात, अनेक आजार कमी होतात. त्यासोबतच बाकीचे संधिसाधू आजार देखील जे अगोदर सांगितले ते देखील मोठ्या प्रमाणात कमी होतात. बागकाम हे एक थेरपी आहे. आज ही थेरपी सजेस्ट करणारे अतिशय नगण्य असे किंवा खूप कमी असे थेरपिस्ट असतील, पण येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स असतील, थेरपिस्ट असतील, मानसिक रोग तज्ज्ञ असतील, हे आपल्याला बागकामाचे सल्ले देतील. कारण जसं जसं वेळ जाईल, जसं जसं लोकांना याच्याबद्दल माहिती पडेल, जसं जसं लोक अभ्यास करतील, बागकाम हे आपल्याला सजेस्ट करतील. आणि येणाऱ्या काळात आपल्याला लोक पैसे घेऊन हे सजेस्ट करतील. त्यावेळेस आपल्याला माझा व्हिडिओ आठवेल की अरे, जाटवे सरांचा एक व्हिडिओ होता ज्यामध्ये त्यांनी बागकाम सजेस्ट केलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की येणाऱ्या काळात बागकाम देखील एक थेरपी असेल. त्यामुळे आपण त्यावेळेस थेरपीकडे जाऊन त्याचं सजेशन घेण्याच्याऐवजी आजच बागकाम करा. बागकाम आपल्याला धैर्य शिकवतं, संयम शिकवतं, प्रेम शिकवतं, काय काय नाही शिकवत. किती फायदे सांगितले मी बागकामाचे, आणखीन किती सांगू. तर बागकामाचे खूप फायदे आहेत. आपल्याला बागकाम करणं आज काळाची देखील गरज आहे. आपण बागकाम करत असताना निसर्गाशी जोडले जातो आणि निसर्ग हा आपला सगळ्यात मोठा गुरु आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मोठे मोठे धडे शिकवतं. छोट्या छोट्या दुःखातून मोठ्या मोठ्या दुःखांशी लढणं शिकवतं. एखादं झाड जर आपलं जळालं, दगावलं, हे झालं तर आपल्याला दुःख होतं, पण ह्या दुःखाशी लढणं देखील बागकामच शिकवतं. बागकाम एका प्रकारची साधना आहे, ध्यानयोग आहे, मेडिटेशन आहे, ज्यात माणसाला आत्मिक आनंद मिळतो, आध्यात्मिक अनुभूती देखील मिळते. तेव्हा आपण बागकाम नक्कीच करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बागकामाच्या संदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट करा. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा, हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद. बागकाम नक्कीच करा.